माझ्या जीवनातले काही किस्से साहेब तुम्हाला सांगतो. मी कितवी शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गांनी मागे आहे. 20 वर्ष झाली आमची युती आहे. एकदा काय झालं, आमच्या तिकडे स्वाध्याय परिवार चालतं, पांडुरंग शास्त्री आठवले तर ती ताई आल्या आम्हाला म्हणे, दादा चला आज संध्याकाळी तिथे कार्यक्रम आहे, या त्या जागेवर. म्हणलं येऊ. दोघं या म्हणण्यावर बायको. म्हणलं दोघं येऊ. लक्ष्मीनारायण म्हणते ती. म्हणलं दोघं येऊ. डबे घेऊन या म्हणे, डबा पार्टी करू. म्हणलं जाऊ. म्हणलं काहीतरी ऐकायचं, प्रवचन यायचं. तिथे गेलो आम्ही. 18-20 जोड्या जमा झाल्या. ती ताई म्हणे आपल्या कार्यक्रमाला उशीर आहे, तोपर्यंत आपण एक खेळ खेळू म्हणे. ताईनं आम्हाला खेळ समजून सांगितला. तो खेळ असा होता, महिलाला लक्ष्मी म्हणते, पुरुषाला नारायण म्हणते. लक्ष्म्या एका बाजूने बसवल्या, नारायण एका बाजूने बसवले. 18-20 जोड्या होतो आम्ही. तो खेळ असा होता, 3-3 4-4 प्रश्न एकाला विचारत होते. म्हणजे ज्या लक्ष्मीला 4 प्रश्न विचारले, कानात उत्तर द्यायचं, कानात तिनं. आणि तेच प्रश्न तिच्या नवऱ्याला म्हणजे नारायणाला विचारायचे कानात, त्यांना बी उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे तर 10 पैकी 10 असे मार्क पडत होते. त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला मुली असल्यामुळे ते विचारलं. मला माहित होतं 1183 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. सांगायचं तर पण खेळाचा नियम काय आहे? दोघांचं सारखं आलं पाहिजे ना. आता म्हणलं या बाईनं काय घोळ केला काय नाही, तारीख हुकली का साल हुकलं का महिना हुकला का काय म्हणले. आणि सर खानापूरकर सर, शपथ खाऊन सांगतो सत्य घटना आहे, मी विचार केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही भाऊ. 10 पैकी 10 पडले त्याला. वास्तविक पाहता 1183 त्याचं उत्तर होतं. मला माहित होतं पण मी सांगितलं कारण मला त्या खेळात जितायचं होतं. मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. म्हणून एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर 2 पावलं मागे सरकायची पण तुमची तयारी असली पाहिजे, नाही तर काय उपयोग नाही, मागेच आहे. त्या दिवशी एक गोष्ट मी लय महत्वाची शिकलो. ह्या जगात तुम्हाला किती अक्कल आहे याला काही किंमत नाही. तुमच्याजवळ काय काय आहे याला बी काही किंमत नाही. तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमच्या अकलीची किंमत आहे, नाही तर तिचा काय उपयोग नाही.